नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। मला असं वाटतं की ज्यांना हे वाटतं की आपल्याला चिंतन करावं लागेल ते अतिशय योग्य मार्गावर आहेत. कारण मी नेहमी सांगतो आम्ही जिंकतो आहोत, आम्हाला आनंद आहे. तर कोणीही परमनंट जिंकत नसतं, कोणीही परमनंट हारत नसतं. पण जे लोक आपल्या हारण्याची कारणं शोधण्याच्या ऐवजी कोणावर तरी खापर फोडतात ते मात्र कधीच जिंकू शकत नाही. त्यामुळे जर अशा प्रकारचं रिअलायझेशन कोणाला होत असेल तर मला असं वाटतं की ते योग्य मार्गाने चाललेले आहेत. महाविकास आघाडी फारशी कुठे दिसत नाहीये आणि खरं म्हणजे आम्हाला फारसं काही करण्याची गरज नाही. रोज सकाळी 9 वाजता त्यांचे प्रवक्ते जे स्टेटमेंट्स देतात त्यामुळे आम्हाला निश्चित मोठा फायदा होतो. त्यामुळे आम्हाला फार काही करण्याची आवश्यकता पडत नाही. रोज त्यांची मतं कमी करण्याचं काम हे त्यांच्याच माध्यमातून होतं आणि आपणही लोक त्या ज्या काही त्यांचे काही जे काही स्टेटमेंट्स असतात की ज्याला कुठलाही अर्थ नसतो, ज्याला कुठलीही सत्यता नसते, ज्याला कुठलंही बेसिस नसतं, याला इतकी व्यापक प्रसिद्धी देता की त्यामुळे उलट आमचंच काम होतं आणि लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास रोज कमी होत जातो. मला असं वाटतं की मुळामध्ये विरोधकांमध्ये जी लढण्याची एक शक्ती पाहिजे किंवा लढण्याची जी इच्छाशक्ती, त्या इच्छाशक्तीचा कुठेतरी अभाव दिसतोय. शेवटी विरोधी पक्षात काम करत असताना जनतेमध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं, जनतेचा आवाज बनावा लागतो. पण विरोधी पक्ष हा केवळ माध्यमांमध्ये दिसतो. विरोधी पक्ष कुठेही जनतेत दिसत नाही. तो जोपर्यंत माध्यमांमध्ये आहे तोपर्यंत जनता त्यांच्यासोबत जाणार नाही.